नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक थोड्याच दिवसात लागणार आहे आणि आरक्षण सोडतीमध्ये सदरचा महापौर हे ST प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेच्या आगरी पुढाऱ्या OBC पुढाऱ्यांचा हिरनाच झालेला आहे. प्रस्थापित पुढारी हे महापौर बनतील अशा अपेक्षेने त्यांनी आपले देव पाण्यात ठेवले होते. परंतु जे काय आरक्षण पडलेलं आहे त्या आरक्षण ST प्रवर्गाचं असल्यामुळे त्यांचा हिरमस झालेला आहे. असं जरी असलं तरी कल्याण डोंबिवली महापालिका ही महत्त्वाची महापालिका आहे. ठाणे आणि मुंबई लगत असलेल्या महापालिकेचं बजेट देखील चांगलं आहे आणि ही महापालिका अनेक वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यावेळेस संयुक्त शिवसेना होती तेव्हापासून ती ताब्यात आहे आणि आता झालेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उद्धव सेनेला फक्त 11 जागा मिळालेल्या आहेत, तर शिंदे सेनेने या ठिकाणी 53 जागा मिळवलेल्या आहेत, तर 5 जागा मनसेला आणि 50 जागा या भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी बसावा याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला आणि त्या दृष्टीनं निवडणूक स्वतंत्र लढवावी ही भूमिका घेण्यात आली होती. पण एकनाथ शिंदे यांनी शहा यांच्याकडे रद्दबातली केल्यामुळे ठाणा, कल्याण आणि मुंबई महापालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीने आपल्यासोबत ठेवलं आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला आता त्याचा फटका बसतोय असं दिसून आलेलं आहे. महायुतीच्या माध्यमातून म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना यांच्या संयुक्त महायुतीच्या द्वारे लढवले गेलेल्या या निवडणुकीमध्ये 111 पैकी जवळजवळ 103 सीट्स हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांना मिळालेल्या आहेत आणि बहुमत झाल्यामुळे त्यांच्याकडे ही महायुतीकडे ही महापालिका जाईल असं चित्र आहे. असं जरी असलं तरी मनसेच्या राजू पाटील यांनी अचानक घाई गडबडीमध्ये आपला गट, आपली ताकद ही शिवसेना शिंदे गटाकडे दिल्यामुळं भारतीय जनता पार्टीची बार्गेनिंग पॉवर कमी झाली, तसंच मनसेची देखील बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे आणि उद्धव सेनेची देखील बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे. तसं म्हटलं तर महापौर निवडणुकीच्या आरक्षणाआधीच मनसे नेते राजू पाटील यांनी आत्मघातकी निर्णय का घेतला हा प्रश्न आहे. राजू पाटील यांनी आपल्याकडे शिवसेना उद्धव गटाचे 2 नगरसेवक देखील घेऊन उद्धव सेनेला देखील हादरा दिलेला आहे आणि त्यांच्या विश्वासाला तडा घालवलेला आहे आणि हे अपरिपक्वतेचे लक्षण दिसून आलेलं आहे. आणि मनसेच्या राजू पाटलांच्या भूमिकेमुळे राज ठाकरे अडचणीत आलेले आहेत, उद्धव ठाकरे अडचणीत आले आहेत, तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यामुळे धक्का बसलेला आहे आणि शिंदे सेना ही आता आपल्या बहुमताच्या आकड्याजवळ गेलेली आहे. शिंदे सेनेला 61 जागांची आवश्यकता आहे आणि त्यांच्याकडे असलेले 53 आणि राजू पाटलांचे 5 आणि बंडखोर 2 म्हणजे जवळजवळ 61चा आकडा हा शिंदे गट आता आपल्याकडे ठेवून आहे. त्यामुळे शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर वाढली याबद्दल शंका नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये कशा प्रकारे आता घटना घडतात हे दिसून येणार आहे. उद्धव सेनेकडे 9 आहेत, त्यांचा गट स्वतंत्र नोंदण्यात आलेला आहे. भारतीय जनता पार्टीने आणि शिंदे सेनेने आता कशा प्रकारे एकमेकाचा समझोता होतो दिसून येणार आहे. BJPने आपल्या स्वतंत्र गटाची नोंदणी केलेली आहे आणि शिंदे सेनेने आपली 53 आणि 5 जे काही मनसेचे आहेत या गटाची नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आगामी काळात शिंदे सेना ही या ठिकाणी वर्चस्व ठेवून आहे
ते सांगतील तसेच भूमिका भारतीय जनता पार्टीला घ्यावी लागणार आहे, मनसेला घ्यावी लागणार आहे. आणि महापौर कोण बसेल हे आता दिसून येणार आहे. परंतु महापौर हा शिंदे गटाचा बसेल असं एक चित्र आहे. आणि त्यामुळं मनसेची झालेली कुतरोड ही अत्यंत हास्यास्पद झालेली आहे. कारण एस टी उमेदवार हे शिंदे सेनेकडे आहेत, पण भारतीय जनता पार्टीकडे नव्हता. आणि मनसेकडे तो एस टी उमेदवार होता. आणि राजकारण उलटापालट झाला असता तर मनसेचा महापौर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी बसण्याची संधी होती. परंतु मनसेने ही संधी घालवलेली आहे. बघूया यानंतर कशा प्रकारे घटना घडतात. असं जरी असलं तरी महापौर हा शिंदे सेनेचा बसेल असं एक चित्र आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.